Hi friends, myself Professor सोपान दौलत वाटपाडे. मी सहाय्यक प्राध्यापक सोपान दौलत वाटपाडे, KRT Arts, BH Commerce and AM Science College Nasik, Department of Commerce. Dear friends, we will today discuss the subject like marketing and salesmanship. This subject is an optional subject in FY BCom, and in this subject today we will discuss the chapter 3rd, importance of product. Basically what is meant by product, or the which are the importance included in concept ऑफ प्रॉडक्ट, म्हणजे नेमकं प्रॉडक्टचे जे काही वैशिष्ट्य किंवा त्याचे जे काही महत्त्व काय आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर बेसिकली इन इंट्रोडक्टरी पॅरा वी विल से दॅट प्रॉडक्ट फॉर्म्स द मोस्ट टॅन्जिबल एक्सप्रेशन्स ऑफर्ड बाय द फर्म विच द कंझ्युमर्स बाय टू सॅटिस्फाय देअर नीड्स अँड वॉन्ट्स. तर प्रथमदर्शनी याचा आपल्या लक्षात येतं की वस्तू किंवा प्रॉडक्ट म्हणजे एक प्रकारची काय एक दिसणारी, डोळ्यांना दिसणारी अशी एक वस्तू असते की जी कुठेतरी त्या पर्टिक्युलर व्यक्तीने कन्झ्युमरसाठी किंवा जो काही कस्टमर आहे त्यासाठी ऑफर केलेली गोष्ट असते की जी आपल्याला डोळ्यांनी दिसते आणि तिच्या माध्यमातून कुठेतरी त्याच्या ज्या काही गरजा आहेत सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्या काही नीड्स आहेत किंवा ज्या काही वॉन्ट्स आहेत त्या कुठेतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि या योग्य कुठेतरी ही वस्तू जर चांगली असेल तर सॅटिस्फॅक्टरी लेवल आपण ज्याला म्हणतो, जी काही समाधानाची जी काही पातळी आहे तर ती उच्च असू शकते. अशा पद्धतीने हे एक प्रॉडक्टचं वर्णन या ठिकाणी करता येईल, कारण प्रॉडक्ट इज अ बंडल ऑफ सॅटिस्फॅक्शन दॅट अ कस्टमर बाय. आणि प्रॉडक्टच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रॉडक्ट तो पर्टिक्युलर जो काही कस्टमर आहे तो परचेस करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून कुठेतरी ज्या काही स्वतःच्या ज्या काही नीड्स आहेत, ज्या गरजा आहेत ते पूर्ण करण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. सो लेट्स वी डिस्कस in detail the importance of product. The first point is here given: product is the center of all marketing activities. He says that in the point, product is the important and the entire marketing activities cluster around it. आता प्रोडक्टच्या माध्यमातून कुठेतरी ह्या प्रोडक्टच्या रिलेटेड सर्व गोष्टी त्या ठिकाणी कुठेतरी मार्केटिंगच्या अवलंबून असतात. कारण प्रोडक्ट जर चांगला असेल, वेन द प्रोडक्ट इज राईट ऑर फ्लेक्झिबल ऑर मे बी द मोर व्हॅल्युएबल, सो द नॉट नीडेड more advertisement or the more marketing is needed. But here the product is lower quality or maybe the quantitative level are there, so the problems maybe comes in front of the seller. So these are very important aspect in marketing. Marketing activities like includes buying, selling, advertising, distribution, sales promotion are all unless there is a product. म्हणजे कुठेतरी या मार्केटिंगमध्ये कुठेतरी सेलिंग, बाईंग, ॲडव्हर्टायझिंग, डिस्ट्रीब्युशन, सेल्स प्रमोशन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये या ठिकाणी केला जातो. जोपर्यंत या गोष्टी कुठेतरी होत नसेल तर त्या ठिकाणी कुठेतरी प्रोडक्ट आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. म्हणून काय की या सर्व गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असणं गरजेचं आहे. आणि पुढे असं आपण म्हणू शकतो अगेन, इट इज द प्रोडक्ट विच इज परचेस्ड, सोल्ड, ॲडव्हर्टाइज्ड अँड डिस्ट्रीब्युटेड. आणि या प्रोडक्टच्या माध्यमातून कुठेतरी काय की कुठेतरी परचेस केलं जातं, काही विकलं जातं. कारण कोणतीही सर्व्हिस आपण जेव्हा प्रोव्हाइड करतो तेव्हा त्याच्यामध्ये टेकिंग अँड आपण ज्याला म्हणतो घेणं आणि देणं हे त्याच्यामध्ये असायला पाहिजे. रिसिविंग अँड डिस्ट्रीब्युटिंग समथिंग आर नेसेसरी. इन शॉर्ट, प्रोडक्ट इज द इंजिन दॅट पुल्स द मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजे प्रोडक्ट ही अशी गोष्ट आहे की एक प्रोडक्ट हे एक प्रकारचं असं इंजिन आहे की जी कुठेतरी मार्केटिंगला पुश करण्याचा प्रयत्न करतं. कारण मार्केटिंगमध्ये त्या ठिकाणी कुठेतरी प्रोडक्ट हे ऑफर केलं जातं आणि त्यायोगे कुठेतरी लोक त्या ठिकाणी त्याला ॲक्सेप्टन्स किंवा रिजेक्शन्स त्या ठिकाणी नोंदवत असतात. म्हणून काय की हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा आपण जर या ठिकाणी बघितला, सेकंड पॉईंट, द स्टार्टिंग पॉईंट ऑफ मार्केटिंग प्लॅनिंग. यामध्ये काय की नो मार्केटिंग प्रोग्राम्स विल बी प्रिपेअर्ड इफ देर इज नो प्रोडक्ट. जर या ठिकाणी प्रोडक्टच नसेल तर आपण त्या ठिकाणी मार्केटिंग करू शकणार नाही. म्हणून काय की इन फर्स्टली द प्रोडक्ट शुड बी नेसेसरी टू सेलिंग और मे बी द मार्केटिंग. प्रोडक्ट इज द व्हेरी प्रोमिनंट फॅक्टर इन मार्केटिंग. सो कुठेतरी इन मार्केटिंग प्लॅनिंग
The product is essential factor. All marketing activities are as distribution, pricing, advertising, sales promotion and etc. या सर्व गोष्टी जर प्रोडक्ट असेल तर त्या ठिकाणी पॉसिबल आहे. वेन द प्रोडक्ट इज नॉट देअर सो these all the activities are not possible or maybe no any use. So is done on the basis of the nature, quality and the demand of the product. आता या ठिकाणी जे काही प्रोडक्ट आहेत त्याचं कुठेतरी क्वालिटी काय आहे किंवा त्याची मार्केट्समध्ये डिमांड काय आहे याच्यावरती देखील मार्केटिंग या ठिकाणी अवलंबून असतं. कारण प्रोडक्ट जर खूप निडेड असेल किंवा खूप गरजेचं असेल तर त्याची त्या ठिकाणी मार्केटिंग करण्याची खूप जास्त गरज नाही आहे. परंतु जर प्रोडक्ट जर त्या ठिकाणी कुठेतरी लक्झरियस लेवलला असेल किंवा रिसेंटली किंवा फ्रिक्वेंटली जर त्या ठिकाणी ती यूज होत असेल तर मात्र अशा ठिकाणी त्या ठिकाणी काय की त्याचं जे काही मार्केटिंग आपण ज्याला म्हणतो मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टिजमेंट हे जास्त करावं लागेल ॲज कम्पेअर टू द अदर प्रोडक्ट्स. सो प्रोडक्ट पॉलिसीज डिसाईड द अदर पॉलिसीज आणि याच्यावरती कुठेतरी त्या जे काही प्रोडक्टचे जे काही पॉलिसीज आहेत तर त्या ठिकाणी त्या डिसाईड कराव्या लागतील. हे आपण या ठिकाणी सेकंड पॉईंटमध्ये बघितलं. थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे प्रोडक्ट इज द एंड. कारण प्रोडक्ट इज द क्रिएट रिलेशन्स बिटवीन सेलर अँड द बायर. We will already discuss that the product is essential and prominent factor in marketing. So it is attractions create in the market. एक प्रकारची product is create the image building in the market, that particular shop or the product. म्हणून काय की कुठतरी एक प्रकारची एकनिष्ठता किंवा एक प्रकारचे अट्रॅक्शन्स प्रोडक्ट हे मार्केट्समध्ये त्या गोष्टीबद्दल बनवत असतं. म्हणून काय की द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑल मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज इज टू सॅटिस्फाय द कस्टमर्स. म्हणजे कुठेतरी ग्राहकांच्या गरजांचं समाधान करणं हे खूप महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह किंवा एक प्रकारचं उद्दिष्ट हे मार्केटिंगमध्ये या ठिकाणी सांगितलं जातं फ्रॉम द कस्टमर्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि कुठेतरी ग्राहकांचा विचार, कारण इथून मागच्या काळामध्ये आपण बघितलं की only the seller or maybe the entrepreneur only create all the types of products or maybe the quantity level or quality level. But today's scenario is that firstly we consider the needs of कस्टमर्स. म्हणजे कुठेतरी आत्ता काय की ग्राहकांच्या गरजांचा विचार करून आपण गोष्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस करत आहोत. परंतु पूर्वीच्या काळामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी कस्टमरचा विचार केला जात नव्हता. फक्त आपण प्रोडक्शनवरती त्या ठिकाणी भर दिला जात होता. ती क्वालिटी लेवलला आहे किंवा क्वांटिटी लेवलला आहे याचा कोणत्या प्रकारचा विचार त्या ठिकाणी केला जात नव्हता. म्हणून याचा कुठेतरी विचार करणं हा त्या ठिकाणी गरजेचं आहे. Various policy decisions are taken by the marketer so as to provide better consumption benefits, utilities and satisfaction to the consumers. आणि याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटीज, कन्झम्पशन फॅसिलिटीज किंवा बेनिफिट्स आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो कस्टमरला, तेव्हा त्याचा नक्कीच त्या प्रोडक्टचा एक प्रकारचा उत्तरोत्तर एक सेल्स मार्केट्समध्ये असणारा तो त्या ठिकाणी इन्क्रीज होतो. आणि त्यायोगे आणि ऑन दॅट बेसिस द प्रॉफिट्स मे बी इन्क्रीजेस. अशा पद्धतीने एक प्रोडक्ट एक प्रकारचं राईट रिलेशन्स क्रिएट त्या ठिकाणी कुठेतरी प्रोडक्टबद्दल किंवा प्रोडक्टबद्दल एक चांगल्या प्रकारची धारणा, एक राईट फिलिंग्स कस्टमरच्या मनामध्ये निर्माण करणं ही मार्केटिंगचं महत्त्वाचा उद्देश आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 4 पॉईंट जर आपण बघितलं ते म्हणजे प्रोडक्ट इज द की टू मार्केट सक्सेस. यामध्ये काय की इफ द प्रोडक्ट ऑफ द फर्म इज फॉल्टी इट्स मार्केट विल हॅव टू व्हेरी शॉर्ट लाईफ स्पॅन अँड अल्टिमेटली प्रोडक्ट विल बी अ फेल्युअर. कारण आपण जर या ठिकाणी काय विचार करतो की जर ते प्रोडक्ट जर फॉल्टी असेल किंवा त्याच्यामध्ये काही डिफेक्टिव्ह असेल तर त्या प्रोडक्टचा जो काही काळ आहे तो खूप कमी काळ मार्केट्समध्ये ते प्रोडक्ट टिकतं, ज्याला लाँग सस्टेनेबिलिटी आपण म्हणतो ते असू शकणार नाही. म्हणून काय की जर लाँग एक्झिस्टन्स वेन यू आर एक्सपेक्ट द लाँग एक्झिस्टन्स when we are expect the long existence for that particular product, so we necessary to create the R&D work on there. एक प्रकारचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट्स त्या प्रोडक्टमध्ये करणं हे फार गरजेचं असतं. म्हणून काय की एक लॉंग टर्म एक्झिस्टन्ससाठी ते गरजेचं आहे. अदरवाईज वेन यू आर नॉट ॲक्सेप्ट द चेंजेस फॉर दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट, सो इट्स एक्झिस्टन्स विल बी नो लॉंगर, इट्स मे बी द शॉर्ट पिरियड.
Hence, the quality product and the standard product is the की टू मार्केट सक्सेस ऑफ द फर्म. म्हणून काय की स्टँडर्ड एक प्रकारची क्वालिटी जर त्यामध्ये मेंटेन केली तर एक चांगल्या प्रकारचं एक्झिस्टन्स, एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं गुडविल त्या प्रोडक्टला मेंटेन होऊ शकेल आणि त्या कुठेतरी स्टेटस इन द मार्केट दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट द स्टेटस विल बी इन्क्रीजेस. सो इट्स नीडेड. म्हणून त्याचं त्या ठिकाणी काय की गुडविल मेंटेन करण्यासाठी त्या प्रोडक्ट्समध्ये क्वालिटी असणे फार गरजेचं असतं. अदरवाईज जर प्रोडक्टमध्ये क्वालिटी असेल तर प्रोडक्ट ॲडव्हर्टिजमेंट करण्याची खूप जास्त गरज नाही. परंतु जर त्या प्रॉडक्टमध्ये क्वालिटी नसेल तर ॲडव्हर्टिजमेंटवरती खूप जास्त मोर एक्सपेंडिचर्स विल बी एक्सपेक्टेड आणि त्याच्यावरती त्यामुळे खर्च जास्त होतो आणि कस्टमर देखील त्या गोष्टीला डिसलाईक करतात त्या योग्यसुद्धा. पुढचा 5 नंबर सॅटिस्फॅक्शन ऑफ कॉर्पोरेट नीड्स. यामध्ये काय की इन दिस द बेसिक नीड्स ऑफ कॉर्पोरेट सेक्टर इज टू अर्न सफिशियंट प्रॉफिट. कारण कॉर्पोरेटचं फर्स्ट ऑब्जेक्टिव्हच आपण बघितलं, उद्दिष्ट आहे की कुठेतरी मार्केट्समधून प्रॉफिट्स ॲक्वायर करणे हे त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून काय की इट इज द प्रोडक्ट थ्रू विच अ कंपनी एक्सप्लॉइट्स मेक अपॉर्च्युनिटी अँड जनरेट्स सेल्स व्हॉल्यूम अँड रेव्हेन्यू. कुठेतरी सेल्स कशा प्रकारे व्हॉल्यूम इन्क्रीज करता येईल त्या योग्य कसं आपल्याला त्या रिझन बिहाइंड आणि ऑन दॅट सेल्स बिहाइंड हाऊ टू रिकवर द रेव्हेन्यू फ्रॉम द मार्केट्स. दॅट आर द प्राईम ऑब्जेक्टिव्स of the corporate institution. So adequate sales volume and revenue ensures corporate profitability essentials for survival and growth. म्हणून काय की जर त्या ठिकाणी रेव्हेन्यू जर प्रॉपर लेवलला असेल की एक इफिशियंट लेवल जर त्या ठिकाणी तुम्हाला अटेंड करायचं असेल तर प्रोडक्ट्समध्ये क्वालिटी मेंटेन करणं आणि एक राईट व्हॉल्यूमला एक प्रकारचं प्रॉपर क्वांटिटीमध्ये त्या ठिकाणी कन्सिस्टंटली सेल करणं हे फार गरजेचं असतं. कारण जर ऑलरेडी जर तुम्ही कन्सिस्टन्सीमध्ये त्या ठिकाणी प्रोडक्शन आणि सेल्स ॲक्टिव्हिटी वेन यू आर नॉट engaged that particular level, so can't be possible to attain a right growth in our industry. म्हणून काय की जे चांगला ग्रोथ जर इंडस्ट्रीमध्ये मिळवायचा असेल किंवा कॉर्पोरेट लेवलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचं असेल तर कन्सिस्टन्सी असणं फार गरजेचं आहे. विदाउट कन्सिस्टन्सी इट कुड नॉट द पॉसिबल. सो these are the very important functions of the product basically. Next, number 6, the competitive weapon. Product is a competitive weapon. When your product is reliable in the market, or maybe your product is a better quality, so not when at that time म्हणजे किती जर त्या ठिकाणी खूप सारे कॉम्पिटिटर जरी तुमच्या प्रोडक्टला त्या ठिकाणी असेल, पण जर तुमच्या प्रोडक्टमध्ये जर युनिकनेस असेल किंवा एक प्रकारचं पर्टिक्युलर प्रोडक्ट तुमचा असेल तर त्याचा काही परिणाम त्याच्यावरती होत नाही. म्हणजे मार्केटिंग करत असताना कारण खूप सारं मार्केटिंग जरी केलं गेलं परंतु तुमचं प्रोडक्ट हे जर अव्वल असेल, एक वेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये असेल की एक प्रकारचं चांगल्या स्वरूपाचं एक बदल त्याच्यामध्ये असेल तर कॉम्पिटिशनचं तुमच्या प्रोडक्टवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम किंवा इफेक्ट्स त्यावरती होत नाही. म्हणून काय की नाऊ डेज most of the companies are using their product as a competitive weapon, and whenever competitive pressures develops in the market there is a change in consumer preferences. आणि याच्यामुळे काय की त्याच्यामुळे जे काही प्रेशर्स आपण म्हणतो कॉम्पिटेटिव्ह प्रेशर्स डेव्हलप्स इन द मार्केट देर इज अ चेंज इन कन्झ्युमर प्रेफरन्स. त्याच्यामुळेच कुठेतरी काही कस्टमरचे जे काही किंवा ग्राहकांचे जे काही निवडी आहेत आपण ज्याला म्हणतो किंवा जे काही आवडीनिवडी आहेत किंवा ज्याचा जो काही प्रेफरन्स आहे तर तो त्या ठिकाणी बदलत चाललेला आहे. म्हणून देअरफॉर वी नीड अ चेंज इन द components of the product, and this change may be in package, brand name, color, size, quality, or even terms of trade. आणि म्हणून काय की अनेक दिवसेंदिवस आपण ज्याला म्हणतो की पॅकेजिंग सिस्टीम असेल, रॅपरिंग सिस्टीम असेल, ब्रँड नेम असेल, या सर्व गोष्टीमध्ये कुठेतरी बदल होत चालले आहे. कारण युनिकनेस आपण प्रोडक्टची ह्या गोष्टीवरूनच आपण ठरवू शकतो. कलर साईज असेल किंवा क्वालिटी असेल या सर्व गोष्टींवरती काम करणं आपल्याला फार गरजेचं असतं. म्हणून काय की एक प्रोडक्टला एक प्रकारचे सेल्फ इमेज असणं फार गरजेचं असतं. सेल्फ इमेज असेल तर लोक ती गोष्ट परचेस करण्यासाठी खूप उत्सुक असतात किंवा खूप मोटिवेटेड असतात किंवा एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की एक प्रोडक्ट लॉयलिटी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी निर्माण होते. एक प्रकारची प्रामाणिक त्या प्रोडक्टबद्दल ते असतात. म्हणून काय जसं प्रोडक्ट इज कॅन बी यूज ॲज अ कॉम्पिटेटिव्ह वेपन. म्हणून या पद्धतीने काय की आपण जसं म्हणतो की फॉर एक्झाम्पल जसं आजच्या काळामध्ये आत्ता हे जे काही विंटर सीझनमध्ये सोप हे खूप त्या ठिकाणी त्याचं खूप त्या ठिकाणी ॲडव्हर्टिजमेंट चाललेलं असतं. याच्यामध्ये काय की आपण यामध्ये बघू असं म्हणू शकतो की पियर्स सोप आहे आणि डव सोप आहे, जे काही दोन साबण आहेत. तर यामध्ये खूप कॉम्पिटिशन आपण बघतो परंतु प्रत्येक जे काही सोप आहे त्याचं युनिकनेस आहे. जसं डव जी आहे तर ती वेगळ्या
रॅपरिंग सिस्टीममध्ये आहे. त्यानंतर PLC देखील वेगळ्या रॅपरमध्ये किंवा त्याची क्वालिटी आपण ज्याला म्हणतो, जिच्या कलर असेल वेगळी, कंटेंट साईज वेगळी असेल, कंटेंटचं आपण ज्याला म्हणतो वेट वेगवेगळा आहे, प्राईस वेगवेगळ्या आहेत. म्हणजे काय की कॉम्पिटिटिव्ह, म्हणजे आपण जेव्हा कॉम्पिटिटिव्ह लेवलला या गोष्टीचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये युनिकनेस असणं हे फार गरजेचं आहे. पुढचं जर नंबर 7 जर बघितलं तर म्हणजे इम्पॉर्टन्स फ्रॉम कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू. तर कस्टमरच्या दृष्टिकोनातून विचार करणं हे फार गरजेचं असतं. कारण फक्त नॉट ओनली यू आर नेसेसरी टू प्रोडक्शन इज रिक्वायर, म्हणजे फक्त प्रोडक्शन करणं महत्त्वाचं नाही आहे. तर त्यामध्ये काय की इट इज अ वेल नोन फॅक्ट दॅट ऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज स्टार्ट अँड एंड ऑन कन्झम्पशन. सर्व जे काही गोष्टी आहे कुठेतरी कन्झम्पशन किंवा आपण ज्याला म्हणतो उपभोग करणे याच्यावरतीच त्या संपतात. म्हणून काय की सो कन्झ्युमर आर ऑलवेज रिलेटेड विथ द प्रोडक्ट. म्हणून कस्टमर जो आहे किंवा जो काही कन्झ्युमर जो आहे तो पूर्णपणे प्रोडक्टशी रिलेटेड असतो. म्हणून काय की त्याला प्रोडक्ट काय आहे हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून काय की प्रोडक्ट अफेक्ट्स देअर पर्चेसिंग पॉवर, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड फुलफिलमेंट ऑफ वॉन्ट्स, मेंटल सॅटिस्फॅक्शन अँड एक्सेट्रा. म्हणजे प्रोडक्ट बसून त्याला काहीतरी ज्या काही ज्याच्या नीड्स आहे, ज्याला आपण म्हणतो की रिलॅक्सेशन असेल किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्याची इन्क्रीज व्हायला पाहिजे किंवा स्टेटस आपण ज्याला म्हणतो किंवा फुलफिलमेंट ऑफ द वॉन्ट्स, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होत असेल तर मला वाटतं कुठेतरी कस्टमरचा विचार केला जातो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून काय की दिस वाय कन्झ्युमर ऑलवेज ट्राय टू सिलेक्ट द बेटर प्रोडक्ट्स विच सॅटिस्फाय देअर नीड्स अ प्रॉपर फॅशन. म्हणून काय की नेहमी अशा प्रकारचा विचार व्हायला पाहिजे की एक प्रकारचं कुठेतरी बेटर आपण कस्टमरला देऊ शकतो का किंवा त्यांच्या जे काही नीड्स आहेत ते आपण पूर्ण करू शकतो का याचा विचार हा त्या ठिकाणी करणं हा फार गरजेचं. म्हणून काय की कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज अ सेलर नेसेसरी टू फुलफिलमेंट ऑल द नीड्स those which are expect from the business, and when we are fulfill all the needs or expectations, so again in front of again and again your profit in our market, profit from the market will be increases. म्हणजे काय की या योगे आपला कुठेतरी प्रॉफिट्स भविष्यामध्ये त्या ठिकाणी वाढू शकतो. आणि शेवटचा जो काही मुद्दा आहे नंबर 8, इम्पॉर्टन्स फ्रॉम सेलर व्ह्यू पॉईंट. म्हणजे काय की सेलरच्या दृष्टिकोनातून विचार होणे देखील त्या ठिकाणी फार गरजेचं आहे. आणि यामध्ये काय की प्रोडक्ट इज द इम्पॉर्टंट फॅक्टर अँड ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटी क्लस्टर अराउंड इट. आणि याच्या भोवतीच सर्व गोष्टी त्या ठिकाणी आहेत. म्हणून काय इट मीन्स सोसायटी ॲज होल फुल्ली बेस्ड ऑन प्रोडक्ट अँड फ्रॉम सेलर्स पॉईंट ऑफ व्ह्यू product shows his ability and skills. All marketing activities depend on product. सगळं जे काही विपणनाचे जे काही सर्व काही ॲक्टिव्हिटी आहे या सर्व यावरती अवलंबून असतात. म्हणून काय की कस्टमर्स लाईक those firms who are innovative, for example like LG, BPL, विस्पा असेल, वोडाफोन असेल, these are included in the product concept बेसिकली. म्हणजे कुठेतरी सेलरचं देखील याच्यामध्ये एक प्रकारचं इमेज, एक प्रकारचं एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्याच्यामध्ये मेंटेन व्हायला पाहिजे. कारण काय की जर ब्रँडेड जर आपण त्या ठिकाणी ब्रँडेड गोष्टी जर त्या ठिकाणी सेल आउट करत असतो तर एक प्रकारचा आपल्यामध्ये देखील एक प्रकारचा ऑनेस्टी किंवा एक प्रकारचा राईट फील आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून काय की मार्केटिंगमध्ये या सर्व गोष्टींचा इन डिटेल्स वी नेसेसरी टू थिंक, या गोष्टीचा विचार हा यामध्ये होणं फार गरजेचं असतो. तुर्तास धन्यवाद. थँक्यू.